स्टॉक मार्केटमध्ये मी इमर्जन्सी फंड करू शकतो का? पण स्टॉक मार्केटमध्ये जे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स असतात तर त्याच्यामध्ये इक्विटी फंडामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक आहे लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, सेक्टोरियल म्हणजे एकाच सेक्टरमध्ये. असाच एक प्रकार आहे इंडेक्स म्युच्युअल फंड, म्हणजे जे सेन्सेक्स मध्ये गुंतवतात किंवा निफ्टी मध्ये गुंतवतात. तर सेन्सेक्स मध्ये जर मी गुंतवला, 2 वर्षापूर्वी मी गुंतवले होते, तर 2 वर्षापूर्वी सेन्सेक्स साधारणतः 60-65 हजारात होता. आता 85,000ला गेलाय. आपल्याला भीती वाटते 85 वरून 80ला गेला म्हणजे आपल्याला वाटतं स्टॉक मार्केट कोसळ, पण तो 65 वरून 80ला आलेला आहे. माझा प्रॉफिट आहेच आणि तो 65 वरून 80-85ला गेलाय. 15% म्हणजे 15,000 वाढला. ऑलमोस्ट 18 ते 20% तुम्हाला रिटर्न मिळालेले आहे. त्यामुळे इंडेक्स फंडाचा आधार घेऊन, आणि इंडेक्स फंड इज द सेफेस्ट इन्स्ट्रुमेंट इन द स्टॉक मार्केट, कारण का सेन्सेक्स मधल्याच कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. माझ्या एका मित्रानं तर खूप चांगली सिस्टीम ह्याची केलेली की इंडेक्स फंडामध्ये 5 वर्षासाठी SIP केली. 5 वर्षानंतर त्याचे ते फंड काहीतरी 5 लाख रुपये झाले. त्यानंतर 5 लाखाच्या वर जेवढे पैसे वर जातील तो विड्रॉ करायचा. त्याची गुंतवणूक मुळात काहीतरी 3 लाख असेल, त्याच्यावर तो प्रॉफिट मिळून तो 5 लाख झालेला. आणि ही डिसाइडेड त्यात मला 5 लाखच मार्केटमध्ये आता गुंतवायचे. मग 5 लाखाचे 5,25,000 झाले, 25,000 काढून घ्यायचे. आणि स्टॉक मार्केटमध्ये नियम असा आहे की फिफो सिस्टीम घे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. पहिले मी गुंतवलेले आहेत युनिट्स ते 5 वर्षानंतर विकणार आहेत. त्यामुळे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 1.25 लाखापर्यंत नील आहे, कारण त्याच्यावर 0 टॅक्स पडतो. इक्विटी म्युच्युअल फंडाचा नियम असा आहे की इफ यू इन्व्हेस्ट फॉर मोर दॅन 1 इयर, पहिल्या 1.25 लाखापर्यंत 0 टॅक्स आहे. डेप फंडापेक्षा ना इक्विटी फंडामध्ये सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंडाचं मॅनेजमेंट करू शकता. थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा ना सेन्सेक्स तर ऑलमोस्ट प्रत्येक माणूस रोज बघतो, पेपरमध्ये पण येतं. फक्त मी सेन्सेक्स वाढला की समजायचं माझ्या फंडाची व्हॅल्यू वाढलेली आहे.